ठरलं तर मग आजच्या भागाची सुरुवात होते सायलीपासून. तर मग आता इथे सायली आपल्या बेडरूममधून स्वयंपाकखोलीत येते. तर मग आता स्वयंपाकखोलीत आल्यावर बघते, की सगळा पाला खाली कोणतरी फेकलेला असतो आणि सगळं किचन अस्तव्यस्त करून ठेवलेलं असतं. तर मग आता सायली म्हणते, "मी तर आताच ओटा पुसून गेले होते. तर मग आता एवढ्यातच कोण घाण केलं असेल?" आणि ती ही म्हणते, की अन्नपूर्णा आजींचा आज उपवास आहे. त्याने असं किचन बघितलं ना, तर त्यांना राग येईल असं म्हणते ती. आणि मग इथे तन्वी बघा लांबून हसत असते सगळं बघून. तर आता सायली सगळी साफसफाई करत असते किचनमध्ये. तर तेवढ्यातच आता अस्मिता पुन्हा आजीला घेऊन किचनमध्ये येते. तर आता घाईघाईत घेऊन येत असते अस्मिता आता पूर्ण आजीनं. तर मग आता पूर्ण आजी म्हणते, "अगं मी येणारच होते ना, कशाला घाईघाईमध्ये मला ओढून आणलंस?" कारण आता इथे अस्मिता आणि प्रियाने प्लॅन बनवलेला असतो, की कसं सायलीला खालीपणा दाखवायचा असं वगैरे. म्हणून त्या घाई-घाई करून अस्मिता आणलेली असते आता पूर्ण आजीला. तर आता इथे अस्मिता म्हणते, "अगं, तुला भूक लागली असेल म्हणून मी आणलं तुला इकडे. उपवासाचं काहीतरी खाऊन घे ना," असं म्हणते आता ती. तर मग आता आजी म्हणतात, "अगं, मला भूक नाही आहे आणि उपवासच तो कसला जिथे दिवसभर खातच बसले तर," असं म्हणतात त्या. तर मग आता पुढे अस्मिता म्हणते, "तुला गोळ्या खायच्या असतील ना? चल ना मग काहीतरी तुला खावं लागेलच. बघूया ना तुझ्यासाठी काय बनवलेलं आहे उपवासाचा पदार्थ," असं म्हणते अस्मिता. "अगं चल ना, मी तुला किचनमध्ये घेऊन जाते," असं म्हणते अस्मिता आणि मग आता पूर्णाजी एक लूक देतात सायलीला. आणि इकडे सायली मात्र ती भाजी उचलून टाकत असते डस्टबिनमध्ये आणि हे सगळं आता पूर्णाजी लावून बघतच असतात. तर मग आता अस्मिता म्हणते, "चल ना पूर्णाजी, चल तुला फळं कापून देते," असं वगैरे. तर मग आता पूर्णाजी म्हणते, "मला काही नको आहे." बघा प्लॅन असतो ना आता अस्मिता आणि प्रियाचा. तर मग हे सगळं त्याच्यासाठीच त्या प्रयत्न करत असतात. तर मग आता इथे सायली म्हणते, "काय पाहिजे तुम्हाला पूर्णाजी? मी रताळ्याचा किसी बनवलाय आणि खिचडी बनवली काय खाता तुम्ही?" तर आता पूर्णाजी म्हणते, "मला काही नको गं, मला भूकच नाही आहे." तर मग आता अस्मिता म्हणते, "चल तर किचनमध्ये बघ, कुठे काय सामान ठेवलंय?" असं म्हणते आता पूर्णाजीला ती. तर आता पूर्णाजी म्हणतात, की "मला जेव्हा गोळ्या खायच्या असतील ना, तेव्हा मी थोडंसं खाऊन घेते आणि उपवास कशासाठी करायचा असतो माहिती आहे का? मनावर नियंत्रण राहावं म्हणून," असं म्हणतात ते आता. उपवासाच्या दिवशी भूक, भूक, भूक करायचं नसतं असं म्हणते आता पूर्णाची. तर मग आता सायली म्हणते, "कॉफी तरी देऊ का पूर्णाची? तेवढाच पोटाला आता आधार. बसा तुम्ही, मी देतेच कॉफी," असं म्हणते सायली. तर आता इथे सायली कॉफी आणून देते पूर्णाजीला आणि म्हणते, की "ही घ्या कॉफी आणि विमलताई ह्या भाजी आणायला गेले, तोपर्यंत मी पाठीमागच्या खोल्यांचा केर काढून घेते," असं म्हणते सायली. "तुम्हाला काय हवं असेल ना, तर मला हाक मारा," असं म्हणते आणि सांगून जाते ती पूर्णाजीना. तर मग आता इथे अस्मिता आणि प्रिया लगेच सायली गेल्यावर किचनमध्ये येतात आणि डस्टबिनकडे जातात आणि डस्टबिन उघडतात आता. आणि आता त्यांनी खाल्लेले जे रॅपर्स उरलेले असतात ना, ते आता भरतात त्या हिरव्या पिशवीमध्ये आणि ठेवतात डस्टबिनमध्ये. तर मग आता इथे प्रिया बोंबला मारायला चालू करते. "पूर्णाजी, पूर्णाजी हे बघ काय आहे डस्टबिनमध्ये?" असं म्हणते ती. "काय गं, काय झालं?" असं म्हणून पूर्णाजी आता येतात किचनमध्ये. तर मग आता प्रिया म्हणते, "काय झालं ना, माझ्या पायाला कचरा लागला, तर तो मी टाकायला म्हणून गेले. तर बघ तेव्हा मला डस्टबिनमध्ये काय दिसलं?" असं म्हणते प्रिया आणि डस्टबिन उघडून दाखवते आता पूर्णाजीला. आणि ती रॅपर्स दाखवते आणि म्हणते, "हे बघ रॅपर्स आहेत ह्यात," असं म्हणून उचलून दाखवते आता प्रिया पूर्णाजीला. "हे बघ सुकं खाण्याच्या पिशव्या आहेत त्या. कुणी खाल्लं असेल हे सगळं?" असं म्हणते आता अस्मिता. तर आता पूर्णाजी म्हणते, "अगं मी तर आलीच नाहीये हो किचनमध्ये सकाळपासून," असं म्हणते आता प्रिया. आणि असं अरबड-चरबड मी पण नाही खात असं म्हणते आता अस्मिता. तर मग आता पूर्णाजी म्हणते, "अर्जुनच्या बायकोचा तर उपवास आहे, कल्पनाचाही उपवास आहे. मग विमलने खाल्लं असेल," असं म्हणते आता पूर्णाजी. तर मग आता प्रिया म्हणते, "विमलने नाही खाल्लं असेल. सकाळपासूनच ती भाजी आणायला गेली आहे," असं म्हणते आता प्रिया. "अगं, ती नाही खाऊ शकत," असं म्हणते प्रिया. तर मग आता पूर्णाजी म्हणतात, "अगे मग प्रतापने खाल्लं असेल, अश्विनने खाल्लं असेल, काय त्यात एवढं?" असं म्हणते आता पूर्णाजी. तर मग आता प्रिया म्हणते, "पूर्णाजी तुझ्या लक्षात येत नाही आहे का? सकाळपासून सायली इथे होती," असं म्हणते आता प्रिया. "ती काय म्हणाली होती, मी निर्जळी उपवास करणार आहे." "काय नाही, तिनेच खाल्लंय हे सगळं. अगं फसवते ती सगळे आम्हाला," असं म्हणते आता प्रिया. "निर्लज्ज मुलगी," असं म्हणते ती. तेवढ्यातच सायली येते. तर आता इकडे सायली म्हणते, "पूर्णाजी काय हवंय तुम्हाला? तुम्ही असं का उठलात?" तर मग आता डोळे ओटारून बघते तिच्याकडे आता ही पूर्णाची आणि म्हणते, "मला काही नको आहे, पण हे डस्टबिन मधलं कोणी खाल्लंय हे सांग," असं म्हणते आता पूर्णाची. तर मग आता सायली डस्टबिनकडे बघते. "मला नाही माहित पूर्णाजी, मी पण ह्या गोष्टी आताच बघते," असं म्हणते आता सायली. आता तेवढ्यातच तिथे कल्पनाही येते. "काय किचनमध्ये एवढी काय मीटिंग चालली आहे?" असं म्हणते आता कल्पना. तर मग आता प्रिया म्हणते, "आई बघ ना, कुणीतरी उपवास मोडल्याचे पुरावे सापडलेत मला," असं म्हणते आता प्रिया. आणि आता कल्पनाला डस्टबिन दाखवते. हां, असं म्हणते आता अस्मिता आणि प्रिया म्हणते, "हे बघ ह्याच्यामध्ये रॅपर्स आहेत. आता तू, मी, पूर्णाची आपण तर काय उपवास मोडला नसणार. मग कुणी खाल्लं असेल हे सगळं?" असं म्हणते आता प्रिया. तर आता कल्पना म्हणते, "अस्मिता तू खाल्लंस नाही गं मम्मा," असं म्हणते अस्मिता. आता खोटं बोलते ही पण. "मला डॉक्टरांनी सकस एवढंच खायला सांगितलंय," असं खोटं बोलते आता अस्मिता आणि प्रिया ही दोघंही मिळून आता खोटं बोलत असतात.
हे सगळं सायलीने खाल्लंय असं म्हणते आता अस्मिता. हे सगळं ते सायलीने खाल्लंय असं म्हणते अस्मिता आणि हे म्हणते की ती तुमच्या डोळ्यामध्ये धूळ झाकतीये. तर आता सायली म्हणते खानाचं तर सोडा, मी तर सकाळपासून पाण्याचा थेंबही प्यायला नाहीये असं म्हणते आता सायली. गप्प बस ग, तूच खाल्लंस हे सगळं, उगाच खोटं बोलू नकोस असं म्हणते आता अस्मिता सायलीला. तर आता पूर्णाजी म्हणतात ह्या मुलीने देवपूजेबद्दल किंवा देवाच्या बाबतीत काही हलगर्जीपणा नाही केलाय असं म्हणते आता पूर्णाजी. पण आजचं चित्र वेगळंच दिसतंय असं म्हणतात आता पूर्णाजी. पूर्णाजी खरंच खूप मंद असतात बाबा. अजून हे ना स्वतःचं डोकं वापरायची अक्कलच नाही आली. काय काय प्रिया म्हणते त्याला हो हो म्हणत असतात ह्या. तर मग आता इथे अस्मिता आणि प्रिया खूप खुश होतात आणि एकमेकांकडे बघून हसायला लागतात. पूर्णाची तुम्हाला खरंच असं वाटतंय की मी असा उपवास मोडेल असं म्हणते आता सायली. तर मग आता सायली म्हणते निदान माझ्या श्रद्धेवर तरी विश्वास ठेवा. तुम्हाला खरंच वाटतंय का की मी उपवास तोडलाय का असं म्हणते ती आता पूर्णाजीला आणि कल्पनाला. मी हे असलं काही कधीच करू शकणार नाही, हे इतकं तरी तुम्ही मला ओळखता ना असं म्हणते ती. तर आता इथे सायली प्रिया आणि अस्मितेला एकमेकांकडे बघून हसताना बघते. तर आता सायली मनातल्या मनात विचार करते की प्रिया तूच भडकवतेयस आईंना आणि पूर्णाजीला आणि माझ्या हातात पुरावे नसल्याशिवाय मी या दोघींना खरं सुद्धा नाही पाठवून देऊ शकणार असं म्हणते सायली. पण मला नक्की तुझ्या खोलीत काही ना काही पुरावा नक्की मिळेल असं म्हणते आता सायली. तर आता सायली केर काढायला जाते प्रियाच्या खोलीत. त्या डस्टबिनमध्ये रॅपर फेकून मीच खाल्लंय हे तिने सिद्ध केलं असेल, पण त्याचे पुरावे मात्र मला नक्की इथेच मिळणार असं म्हणते आता सायली. आणि मला इथे पुरावे मिळाले तर मग ह्याचाच अर्थ उपवास मी नाही पण प्रियाने मोडला आहे हे आईना कळायला हवं असं म्हणते आता सायली. तर आता इकडे सायली सगळा केर गोळा करते आणि ओरडते आई, अस्मिता ताई, प्रिया असं जोरात ओरडते आता सायली आणि ते सगळ्यांना बोलवते आपल्या रूममध्ये. तर आता इकडे अस्मिता म्हणते अरे अगं काय झालं, कशाला आमच्या नावाचा ठणाणा करतेस ग असं म्हणते आता अस्मिता तिला. तर आता सायली केर काढलेला जो असतो ना तो दाखवते कल्पनाला. म्हणते की बघा मी ते केर काढत होते आणि बघा मला काय सापडलं ते असं दाखवते आता सायली कल्पनाला. तर आता त्या केरीमध्ये तिला सापडलेले असतात रॅपर्स वगैरे सगळं. तर आता इथे प्रिया आणि अस्मिता शॉक्ड होतात हे बघून. तर मग आता कल्पना म्हणते हे तर तेच खाणं आहे ना ज्याचे रॅपर्स किचनच्या डस्टबिनमध्ये होते असं म्हणते कल्पना. मग हे कोणी खाल्लंय, मी की प्रियाने? कारण अश्विन भाऊजी तर हे सगळं खात नाहीत असं म्हणते आता तर सायली कल्पनाला. आणि चुकून त्यांनी खाल्लं ना तरी जमिनीवर असं कचरा करून फेकणार नाहीत असं म्हणते आता सायली. हे सगळं प्रियाच करू शकते असं म्हणते आता सायली. त्यामुळे प्रियाने फक्त माझ्यावर आरोप नाही केलेला, स्वतः उपासही मोडलाय असं म्हणते आता सायली. तर आता कल्पनाला शॉक्ड होतं हे सगळं ऐकून. हे उगाचच काहीतरी वाटेल ते आरोप करू नकोस माझ्यावर असं म्हणते आता ही तन्वी म्हणजेच प्रिया. मी उपास मोडलेला नाही आहे असं म्हणते आता ती. पण तन्वी तुझ्या रूममध्ये दुसरं कोण खाणार असं म्हणते आता कल्पना. कारण असलं काय तर अश्विन तर कधीच खात नाही असं म्हणते कल्पना. म्हणजे आई मी खाल्लं पण आज नाही काल खाल्लं होतं असं म्हणते आता प्रिया. तो कचरा पडला ना तो उचलायचा राहून गेला माझ्याकडून असं म्हणते प्रिया. आणि आज कसं खाईन, आज उपास आहे की नाही असं म्हणून ती ड्रामा करते आता प्रिया. आज खाणं माझ्या मनात सुद्धा येऊ शकत नाही अगं असं म्हणते प्रिया. तर आता इकडे तेवढ्यातच पूर्णाची हाक मारते. तर मग आता हा विषय इथेच संपूया असं म्हणते आता प्रिया. तर मग आता अस्मिता पण म्हणते हो ही आता खोटं नाटं बोलणार सायली बनते आणि आता कल्पना ही त्यांचीच बाजू घेते आणि म्हणते हे तर आता रोजचंच झालंय असं म्हणते ती. तर मग आता सायलीचा चेहरा मात्र पडतोय सगळं ऐकून. नाही हे सगळं आता पूर्णाजीच्या कानावर घालायलाच पाहिजे असं म्हणते आता कल्पना. तर मग आता इथे प्रिया म्हणते पण आई ऐक ना ग पूर्णाजीला त्रास होईल ना असं म्हणते ती. तर मग आता कल्पना म्हणते चला म्हणते ना चला असं म्हणते आता कल्पना. तर आता ते पूर्णाजी हॉलमध्ये बसून कॉफी पित असतात. मग सगळे जातात तिथे आणि मग आता पूर्णाजी विचारते काय काय ग सगळे काय करत होतात बेडरूममध्ये म्हणतात त्या. तर मग आता कल्पना म्हणते पूर्णाजी आता तुम्हीच सांगा मग अशी डस्टबिनमध्ये. तर आता जी स्वयंपाकखोलीतली डस्टबिन होती ना त्याच्यामध्ये जे रॅपर सापडले ना तेच आता प्रियाच्या खोलीत त्याचे रॅपर सापडलेत असं म्हणते आता कल्पना. काय म्हणजे तन्वी तू उपवास मोडलास असं म्हणते आता पूर्णाजी. तेवढाच तिथे विमल येते. तू उपवास मोडलास आणि अर्जुनच्या बायकोवर नाव घालतेस असं म्हणतात आता पूर्णाजी प्रियाला. नाही नाही पूर्णाजी मी नाही उपवास मोडलाय, मी आज खरंच कडक उपवास करते असं म्हणते प्रिया. पूर्णाजी जे ते काही सापडलं ना ते मी काल खाल्लं होतं असं म्हणते प्रिया. तो कचरा उचलायचा राहून गेला असं म्हणते आता प्रिया. तर मग आता तेवढ्यातच विमल आलेली असते ना तर ती म्हणते अहो प्रिया ताई असं कसं होईल, सकाळीच तर मी तुमची खोली साफ केली होती ना असं म्हणते विमल. सकाळी सगळा केअर काढला होता तुमच्या खोलीतला असं म्हणते विमल. आणि तेवढ्यातच इन्स्टंट डिलिव्हरीवाल्याचा पण कॉल येत असतो आता प्रियाला. तर आता ते उचलायचं राहूनच जातं कारण हे सगळा गोंधळ चालू असतो ना प्रियाचा. आता विमल म्हणते अहो सकाळी जेव्हा मी कचरा काढला तेव्हा हा कोणताच कचरा नव्हता असं म्हणते विमल आता. पुन्हा हा सगळा कचरा सकाळचाच आहे असं म्हणते विमल. आता हे सगळं कसं सावरून घेशील प्रिया असं म्हणते आता सायली. आता विमल त्यांचं काय ऐकायचं आहे असं म्हणते आता प्रिया. ती तुझीच बाजू घेणार. हुंदराला
मांजराची साक्ष असं म्हणते आता प्रिया. मला तर काय खरं आहे काय खोटं आहे कळतच नाही असं म्हणते आता कल्पना. बापरे किती बावट आहे ही खरंच कल्पना. अरे इतकं सोपं आहे हे तरी हिला कळत नाही आहे. हा पण एवढं मात्र नक्की आहे की विमलनी केलेल्या कामाबद्दल कधीच खोटं नाही सांगणार असं म्हणते आता कल्पना. मामा अगं विमलच्या नजरेतून चुकून राहिला असेल ना ग असं म्हणते आता अस्मिता. पण आता तन्वी म्हणते तिने उपवास मोडलेला नाही आहे. तर नसेल ना मोडला असं म्हणते आता अस्मिता. थोडा तरी विश्वास ठेवा ना तिच्यावर असं म्हणते अस्मिता. हो प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा असं म्हणते आता तन्वी. आजच्या दिवशी मी खाण्यापिण्याचे विचारही करू शकत नाही असं म्हणते प्रिया. तन्वी सुभेदार तुमचं पार्सल आलंय असं म्हणतो आता एक झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय जो असतो ना तो आलेला. तन्वी सुभेदार तुमचं पार्सल आलंय. पार्सल पार्सल माझं तर काय पार्सल आलं नाही असं म्हणते आता प्रिया घाबरून. पनीर चिली आणि शेजवान फ्राईड राईस असं म्हणतो तो आता डिलिव्हरी मुलगा. तर आता इथे कल्पना आणि पूर्णाजीला शॉक बसतो. तर आता पूर्णाजी म्हणते तन्वी तर आता तन्वी म्हणते घाबरून अहो मी तर काय ऑर्डर केलेलं नाही आहे असं म्हणते ती. तुम्ही पत्ता चुकला असेल जा जा तुम्ही निघा असं म्हणते आता तन्वीने खोटं बोलते परत. हाच पत्ता आहे अर्णपूर्णा निवास असं म्हणतो आता तो डिलिव्हरी बॉय. आणि तन्वी सुभेदार यांच्याकडून ऑनलाईन पेमेंटही झालंय असं म्हणतो तो. हे बघा तुमचा मोबाईल नंबर सुद्धा आहे आता असं म्हणतो तो. तुम्ही बेल वाजवायची नाही असं सांगितलं होतं म्हणून मी तुम्हाला गेटकडून कॉल केला होता. पण तुम्ही कॉल रिसीव्ह केला नाही म्हणून मी डायरेक्ट आतमध्ये आलो असं म्हणतो तो. तुमचं पार्सल घ्या ना मॅडम मला इश्यूर येतोय असं म्हणतो तो. तर आता तेवढ्यात सायली म्हणते अगं प्रिया घे पटकन खाऊन घे चायनीज थंड झालं ना तर चांगलं नाही लागत असं म्हणते आता सायली तिला. अगं जा घे असं म्हणते आता सायली. तर आता प्रिया घेते तो पार्सल आणि म्हणते पूर्णाची. तर आता इकडे प्रिया पूर्णाची म्हणतात बस आता एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं बोलू नकोस असं म्हणतात त्या. खरं तर मी तुझ्याकडून खूप कमी अपेक्षा करत होते असं म्हणतात त्या. तरी प्रत्येक वेळेला अपेक्षा भंग होतातच असं म्हणतात त्या. आणि आता चिडून निघून जातात तिथून पूर्णाची. तन्वी जर का तुला उपवास करायचा नव्हता तर तसं सांगायचंच ना असं म्हणते आता ही कल्पना. तुला कुणी काहीही बोललं नसतं पण असा खोटारडेपणा करायची काहीच गरज नव्हती असं म्हणते कल्पना. आणि आता इथे कल्पना सुद्धा चिडून जाते तिथून. तर आता इकडे सायली म्हणते आता काम करायची जरा सवय ठेवा प्रिया कारण जर वेळच्या वेळी केअर काढला असतास ना तर मला साफ करायला लागलंच नसतं आणि तू पकडली गेली नसतीस असं म्हणते ती आता प्रियाला. आणि जर स्वयंपाक करायला शिकली असतीस ना तर ही पार्सल मागवण्याची वेळ आली नसती तुझ्यावर असं म्हणते आता सायली. मला तुझ्याकडून ज्ञान नको आहे असं म्हणते आता प्रिया तिला. ठीक आहे नाही देत ज्ञान असं म्हणते आता तिला सायली. पण एक गोष्ट सांगते जर माणसं जिंकायची असतील ना तर मनात खरेपणा असावा लागतो असं म्हणते सायली. असंच खोटेपणा करत राहशील ना तर असंच तोंडावर पडशील असं म्हणते सायली जशी आता पडलीस. तर आता एपिसोड इथे संपतो. तर बघूया रिकॅपमध्ये काय आहे. तर आता रिकॅपमध्ये अर्जुन आणि सायलीला बोलताना दाखवलंय. तर मग आता सायली इकडे कानातला बघून म्हणत असते हा डिझाईन खूप जुना वाटतोय हो. तरी हा जो तुकडा आहे तो साक्षीचाच असेल असं म्हणतो आता अर्जुन. हा दागिन्याचा ओरिजिन शोधला पाहिजे असं म्हणतो अर्जुन. हा दागिना जर तिचा निघेल ना तर मग प्रूफ होईल की ती त्या दिवशी आश्रममध्ये आली होती असं म्हणतो आता अर्जुन. तर आता इकडे तेवढ्यातच प्रिया येते त्यांच्या खोलीमध्ये आणि ओरडते. तेवढ्यातच सायलीच्या हातातून तो दागिना खाली पडतो आणि मग प्रिया घेते तो दागिना हातात आणि मग रिकॅप सुद्धा इथेच संपतो.